आयुष, तुला काड्या कमी वाटतात की बिल्ले कमी वाटतात? काड्या कमी आहेत. बरं, जोड्या लावून बघ बरं. एक काली, एक बिल्ले. एक बिल्ला, एक काली. काय उरलं रे? काट्या. काड्या उरले. बरोबर. आणि तुला काय कमी आलं बरं? बिल्ले आले. मग आता कसं सांगशील वाक्य? काट्या कमी. कमी आहेत का बघ बरं. ताई, आयुषने बिल्ले कमी आले हे बरोबर सांगितलं, पण वाक्य तयार करताना मात्र त्यांनी उलटं केलं. असं का झालं असावं? बिल्ले कमी आले तसं आयुष म्हणाला ना, तेव्हा तो एकाच शब्दात उत्तर देत होता. पण आता त्याला लांब पल्ल्याचं मोठं वाक्य म्हणायचंय, म्हणून त्याला अडचण येते. म्हणजे त्याला जे समजलंय ते त्याला भाषेत मांडताना अडचण येते तर. हो, म्हणून तर मुलांना अशी विधानं तयार करण्याची भरपूर संधी वर्गात द्यायला हवी आणि त्यांना मदतही करायला हवी. काय कमी आलं तुला लावायला? काय बोलतात त्याला? बिल्ले कमी आले ना. मग कसं वाक्य सांगशील कमीचं? बिल्लेपेक्षा, काड्यांपेक्षा. काड्यांपेक्षा बिल्ले जास्त आहे. जास्त आहेत का बघ बरं. नाही, कमी आहेत ना. कमी आहे. मग कमीचं वाक्य सांगायचं. कसं सांगशील बघ. हा, मी आधी सांगतो. काड्यांपेक्षा काड्यांपेक्षा बिल्ले कमी आहेत. बिल्ले कमी आहेत. हा, आता सांग बरं तू पुन्हा. बिल्ल्यांपेक्षा काड्यांपेक्षा काड्यांपेक्षा साऱ्या बिल्ले बिल्ले जास्त आहेत. कमी आहेत. कमी आहेत. कमी आहेत ना. ताई, आयुषला नचिकेत दादाने मदत करूनही तुलनेचं विधान करता आलेलं नाही. त्याने फक्त नचिकेत दादाचे शब्द रिपीट केलेत. मग अशा वेळी काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे सोडून द्यायचं. आपण म्हणू त्यावेळेलाच मुलं शिकतील असं नाही ना. आणि दुसरं म्हणजे ही कृती वर्गात सलग पुढचे काही दिवस करत राहायची आणि आयुषसारख्या मुलांना संधी देत राहायची. 3-4 दिवसात जमायला लागेल त्याला. इथे काय जास्त आहे बरं? काय जास्त आहे माझ्याकडे? काड्या जास्त आहेत. बरोबर. किती जास्त आहेत? इकडे बघा बरं आयुष, किती जास्त आहेत? एक जास्त आहे. एक मिनिट. आता सिद्धार्थ सांगेल. सांग बरं सिद्धार्थ, याचं वाक्य. काड्यांपेक्षा झाकणा कमी आहेत. कमी आहेत. बरोबर. किती कमी आहेत? 3 कमी आहेत का बघ बरं. इकडे बघा. हा, बघ बरं किती कमी आलेत आपल्याला जोडी लावायला? एक कमी आलाय. बरोबर. मग आता कसं सांगशील पूर्ण वाक्यात? काड्यांपेक्षा एक झाकण कमी. ताई, तुम्ही नेहमी जे म्हणतात ना ते पटलंय बघा आता. काय? हेच की एकाच एक संगती शिकवताना भाषेवर लक्ष केंद्रित करायला हवं. कारण कमी काय जास्त काय हे मुलांना अनुभवातून माहिती असतंच ना. हो, अगदी बरोबर.